पूर्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वसमतनगर इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कारखाना साईटवर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:25 कारखान्याचे शेती आणि ऊस विकास उपसमिती अध्यक्ष माननीय शहाजीराव देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कारखान्याचे तांत्रिक सल्लागार आर.बी. माने साहेब लातूर हे लाभले होते। यावेळी श्रीयुत विनोद अण्णा भोसले यांचे शिवव्याख्यान झाले। व्याख्यानानंतर कारखाना परिसरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे या प्रतिमेची मिरवणूक करण्यात आली। या प्रसंगी कारखान्याचे सन्माननीय संचालक, अधिकारी आणि कर्मचारी तसंच परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमानंतर अल्पोपहाराचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये 2 ते 2.5 हजार शिवभक्तांनी अल्पोपहाराचा लाभ घेतला। कार्यक्रमाच्या शेवटी कामगार प्रतिनिधी आर.एन. डाखोरे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला। कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी वसुली अधिकारी प्रमोद अडकिणे आज पूर्णा सहकारी साखर कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली। मागच्या 35 वर्षापासून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कारखान्यावरती फार मोठ्या उत्साहात साजरी होते। कारखान्यावरती शिवाजी महाराजांचा पुतळा आदरणीय दांडेगावकर साहेब यांच्या विचारामधून उभारण्यात आला। त्या ठिकाणी सभासदांनी सुद्धा पुतळा उभारणीमध्ये सहभाग नोंदवला आणि मागच्या 25-30 वर्षापासून या भागामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, या पद्धतीचा पुतळा आमच्या हिंगोली जिल्ह्यात कुठेही नव्हता। तो प्रथम पूर्णा कारखान्यावरती उभारण्याचं श्रेय हे दांडेगावकर साहेबांना जातं। आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कारखान्यावरती फार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्या निमित्तानं मी सर्व जनतेस शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, छत्रपती शिवाजी महाराज की जय। प्रथम कार्यालयीन अधीक्षक श्री देवराज पाटील आणि गोपाळ चौरे यांनी विशेष परिश्रम घेतले। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।